संसार सनी पडले ती नामस्मरण करो संत समागम वाहुगाची भ्रम नको देवा पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धी नाही नामस्मरण करो संत समागम वाहुगाची भ्रम नको देवा अनेक मागणे नाही नाही देवा एका ऋणाधनी सेवा द्रवळ देई नामस्मरण करो संत समागम वाहुगाची भ्रम नको देवा तुला सेवेसाठी नोंदलेला अभंग श्री पैठणवासी एकनाथ महाराज यांचा हा अभंग असून या अभंगात महाराज आपल्या जीवनातील नेम सांगतात. चिंतनाला सुरुवात करण्याबद्दल सर्वपर्यंत महत्वाचं आहे. थोर मोठ्यांच्या पदस्पर्शाने श्री कृष्ण वैकुंठवासी कृष्णाजी बाबा यांच्या मार्गदर्शनाने पुढे त्याने पावन झालेले हे सांजोरी या गावातील 45 वर्षे सप्ताहाचं आज तिसऱ्या दिवसाची सेवा माझ्या वाटेल आमच्या मृदुंगाचार्य दुर्गेश महाराज आषाढी ताई व केशव महाराज आबा महाराज व बापू महाराज यांचे मी आभार मानून सेवेला सुरुवात करतो. अजम पृथ्वीनी प्राण संजीवनंत पदम भवत तेजस्त पूर्दिक स्पर्देशम विवेंद्रादि देवाय सदा स्तूयमानं परब्रह्म लिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या अतुलित बलधाम हेम शैलावदेहम धनुजवन पुरुषाणम नामनाना रिगुरवन्नम सकल गुणनिधानम ज्ञानरावणाम ग्रगण्यम हरिकथा बोले बोळा अज्ञान वणे आपली वाळा चालवी सकळा नामने सगळ्यांनी मांडीवर बसावे हात जोडा. माझ्या मागे बोला वसुदेव वसुतम देव पहिला मंडळ बोला जोरात वसुदेव वसुतम देव जोरात बोला वसुदेव वसुतम देव अजून कसे बाकीचे वसुदेव वसुतम देव कंसचाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णात् परम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नेम करणे हा माणसाचा स्वभाव आहे. कारण नेम हा माणसा करतच असो पशुपक्षी जनावरांसाठी नाही. माणसासाठी धर्म अधर्म नीती अनीती कायदे ते सर्व असतात. मनुष्य होणं धर्म तर पशु पूर्वीची गोष्ट आहे. माझे आजोबा सांगायचे एका खेडेगावातील माणूस शहरात गेला. खेडेगावातील माणूस शहरात गेला. त्याला शहरामध्ये लघुशंका लागली. त्याने एका कोपऱ्यात त्याने लघुशंका केली. तेवढा तिथे पोलिसवाला जात होता. त्यांनी त्यावर बघितलं आणि तो म्हणाला अरे वेड्या तुला समजत नाही का रे तिथे वरती लिहिलं आहे इथे लघुशंका करू नये तरी तू गेली. तेवढा तो माणूस म्हणाला साहेब तिथे वरती लिहिलं आहे लघुशंका
तो खेडेगावातील माणूस हात जोडायला लागला. साहेब मला सोडून द्या, मला माहिती नाही. तेवढ्यात तो पोलीस वाला त्याला ठाण्यात घेऊन गेला. ठाण्यात तो साहेबांची केस चालू होती. तेवढ्यात शहराच्या पूर्वी शहरात टांगे असायचे. तेवढ्यात एक टांगा आला आणि त्या टांगामधून 2-3 माणसं उसरली आणि ते त्यांचं काम करायला लागले. तेवढ्या टांग्यात घोड्याने लघुशंका केली. त्या खेडेगावात माणूस ओरडायला लागला. तो म्हणाला, साहेब साहेब बघा, मी तर कोपऱ्यात लघुशंका करत होतो, हा तर रोडामध्येच करत आहे. तेवढा तो पोलीसवाला म्हणाला, अरे वेड्या, तुला समजत नाही का रे? तो घोडा आहे, तो प्राणी आहे, तू तर माणूस आहे. विद्या, दान, गुण, तप, ज्ञान, शील, धर्म आणि भक्ती या 8ही गोष्ट जर जीवनात नसतील तर केवळ भूमलाच भार आहे. जरी आकाराने मनुष्य असतील तरी त्यांना 4-5 जनावरच समजा. विठ्ठल अन्न भक्षण करत असेल त्याला तुकाराम महाराज पुत्र समजतात. काही नित्य नेमाविन अन्न खायचं श्वान, वाया मनुष्यपण भारवायचं वृषभ. तुका म्हणे काही नाही नेमाविन, मोकळा तो शील दुःख पावे. नेमाचे सुद्धा 2 प्रकार आहेत, एक शास्त्रीय नेम आणि दुसरा अशास्त्रीय नेम. अशास्त्रीय नेम म्हणजे ज्या नेमाला शास्त्रात अर्थ नाही त्या नेमाला अशास्त्रीय नेम म्हणतात. उदाहरणार्थ 16 सोमवार, औचित मंगळवार, पिपाणी व्रत. पिपाणी व्रत माहिती का मला म्हणतात? झोपले का? पिपाणी व्रत माहिती का? दुसऱ्याने पाणी प्यायला सांगितलं तेव्हाच पाणी प्यायचं. तसेच एका बाईने पिपाणी व्रत ठेवला होता. उन्हाळ्याचे दिवस होते. घरातील सर्व माणसं शेतात गेली होती. ती घरात एकटी होती. तिला पाण्याची खूप तहान लागली होती. तेवढ्याच शेजारच्या घरी पापडी लाटायचं झालं होतं. तेवढ्याच शेजारच्या बाईने तिची काट न विचारताच घेऊन गेली. थोड्या वेळाने ती बाईने पाहिलं, म्हणे काट कधी गई? वट्टावर उभी असं अख्खी गलील काय द्यायला लागली. ती कोणती राण म्हणे काट नाही गेली, कोणती बट्टाचे काय द्यायला लागली. तेवढा तिची सासू म्हणाली, शेजारच्या वाटीला म्हणाली, का बाई तुला माहिती नाही का ती किती खडूस आहे, किती हायशी ती बोराडे, जा ती खाट वापस दे. ती शेजारची बाई दिसून तिची खाट परत घेऊन आली आणि म्हणाली, आत्या तुमने खाट फक्त पापडी लेवा नाही जात काठी झाले जाते तुमने खाट आखी गळी गाय पण आमले गाडी गाया देऊ नका. गाय देण्याच होती तर पाणी पी गाया द्या. तेवढ्यात ती बाई म्हणाली, बरोबर बाई तू मला सांगितलं पाणी पिणं नाही त्यामुळे आणि बिन तिशी देवणागर चालले जातो. शास्त्रीय नेम म्हणजे ज्या नेमाला शास्त्राने सांगितलं त्या नेमाला शास्त्रीय नेम म्हणतात. शास्त्रीय नेमाचे सुद्धा 3 प्रकार आहेत, एक कायिक नेम, एक वाचिक नेम आणि एक मानसिक नेम. आपण कायिक नेम देव द्विज गुरु प्रज्ञ शौचमार्जम ब्रह्मचर्य अहिंसाच शारीरम तपौचते. देव, ब्राह्मण, गुरु, आई, बाप, भाऊ यांचे पूजन, शुद्धता, सरपणा आणि अहिंसा हे काही तपास येतात. यावर ज्ञानवरांनी उत्कृष्ट व्याख्यान केले आहे. देवपूजन, देवाच्या देवळा पुढे सडा संमार्जन करणे, रांगोळी काढणे, साष्टांग प्रणपात करणे इत्यादी. तया प्रिया देवतालया यंत्राधिके करावया, अष्टौ प्रहार डैसे पाया उडी गदा पिठल. ते आपल्या देवतांच्या दर्शनासाठी अगर त्यांच्या यंत्राधिकासाठी 8 प्रहार जणू त्यांच्या पायात भोवरे बनलेले असतात. देवाचे देऊळ स्वच्छ ठेवणे, पूजा साहित्य व अलंकार आदी पुरवणे, तसेच महाभारत
तीर्थाचे दुरे जे का माता पितरे तया सेवेस कीर शरीरे लोन की दे आई बाबांच्या सेवेमध्ये शरीर ओढून आहे जितकं महत्त्व काशी क्षेत्राला आहे तितकंच महत्त्व आई बाबांना आहे आई बाबांच्या सेवेमध्ये भक्त पुंडलिकाने देवाला विठेवर उभे केले भक्त पुंडलिकासाठी आई बाबाची केली सेवा सारे पाप झाले नष्ट आई बाबाची केली सेवा सारे पाप झाले नष्ट भक्ती पाहुनी भक्ताला आला भेटायची धनी मनाली आई पुरायची पंढरी धनी मनाली पुरायची पंढरी भक्त पुंडलिकासाठी उभारलेल्या विठेवरी भक्त पुंडलिकासाठी उभारलेल्या विठेवरी धनी मनाली विठुरायाची पंढरी धनी मनाली विठुरायाची पंढरी भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी आई बाबांची सेवा सगळ्या तीर्थांमध्ये सुद्धा श्रेष्ठ आहे आई बाबांची सेवा करायला पाहिजे माये बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी भक्त पुंडलिके काय केले परब्रह्म उभे केले आई बाबांनी प्रदक्षिणा केल्यास पृथ्वी प्रदक्षिणाचे फळ मिळते सद्गुरु स्वयं ब्रह्म आहेत संसारातून तारण देणारा सद्गुरु शिवाय दुसरा कोणी नाही विठ्ठल भगवान राम हे वसिष्ठ मुनीला शरण गेले आणि भगवान कृष्ण हे सांदीपनी मुनीला शरण गेले त्यानंतर ब्रह्मचर्य व अहिंसा हे काही नेम आहेत विठ्ठल विठ्ठल
3 वरीस ना, एक 3.5 वरीस ना आणि 4 वरीस ना. तेवढ्यात कंडक्टर म्हणाला, हो माय अंतर ती नीट सांग, तिकीटचा पैसा मी भरते. तेवढ्यात ती बाई चप्पलच काढली. अरे एक मन देराणी नसे, एक मन जेठाणी नसे आणि एक मन असे. विठ्ठल आता कोण चुकते बरं ते सांगा बरं. कंडक्टर चुकले का ती बाई चुकतीये? कोणी इथं कोणीच चुकते नाही, इथं तुम्ही चुकतात. तुकाराम महाराजांनी सुंदर उदाहरण दिले. पूर्वीची गोष्ट आहे. एक म्हातारा होता. इतका कडूस, इतका गंध पडायचा तो की बसली मीटिंग सुद्धा उतरली. नातूला 5-6 लग्न जमूच दे नाही तो. त्याला एक खोलीमध्ये बंद करून ठेवायचे होतं. एकदा नातू जमलं आणि नातूच्या जोडाला सुद्धा घेऊन गेले नाही आणि नातूच्या साखर पोळ्याला सुद्धा नाही आणि हळदीला सुद्धा नाही. शेवटी त्या काकांनी विनंती केली, याला काढा भाऊ. तेवढा त्याचा मुलगा म्हणाला, तुला माहिती आहे का किती खडूस आहे? एक बसेल मीटिंग उठाल त्याचं. त्यांनी प्रार्थना केली तेव्हा त्याने फक्त अक्षदार टाका पुरता बाहेर काढला. नवरदेवाला नवरीला उशीर झाला. ती मेकअप करत होती. नवरीला उशीर झाला. म्हातारा म्हणे, म्हातारा सांगितलं, बोल नका. तेवढ्यात म्हाताऱ्यावरून धावलं गेले नाही आणि तो म्हणाला, अरे लवकर ती रांडले रे, आणणार रे. तेवढ्यात नातूला जमलं ते सुद्धा तो टाकलं. माधवाच्या दारा पुढे आणीला म्हातारा, माधवाच्या दारा पुढे आणीला म्हातारा, म्हणे नवरी आणा रांड झाडा नवऱ्याचे तोंड. वाचाणामध्ये सुद्धा 2 प्रकार संभवतात. एक आस्तिक वाचन आणि दुसरा नास्तिक वाचन. नास्तिक वाचन म्हणजे शावराट आणि आस्तिक वाचन म्हणजे वेद मानतात पण देवाला मानत नाही. नाथ महाराज म्हणतात, जे तो उच्चारू नाही नामाचा तेची जाणावी मानवाच्या, गर्व न धरू हरिकथेचा निष्फळातीचा उद्योग. वाचनाला रिकामा वेळ मिळाला तर गीता भागवत ज्ञानेश्वरी या ग्रंथांचे पारायण करावे. रिकामा वेळ घालवू नाही, सकाळ वैभव सांडावे. गीता भागवत पारायण, भगवंताचे नामस्मरण हे वाचिक नेमात येतात. वेळोवेळा पारायण नारायण हे करी विठ्ठल पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे. आता आपण मानसिक देवाचं चिंतन करू. मन प्रसाद संवेद आत्मा विनिग्रह भाव संशुद्धीरित्यर्थ तपोमान समुच्यते. मनाची प्रसन्नता संवेद व कल्पना विरहित अशी अर्थ करण्याची स्थिती होणे हे मानसिक नेमात येतात. यावर जनावरांनी उत्कृष्ट व्याख्यान केले आहे. संशय रहित होऊन मनस्वरूप स्थितीत राहणे, शुद्धपणा
चंचल यमन कृष्ण माथी बळत्वं दृढ तस्याह निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम्। हे कृष्ण, हे मन चंचल आहे, क्षोभक आहे, वायूच्या निग्रहाप्रमाणे हे मन कठीण आहे। यावर टीका करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे मन कैसे केवढे पाहो मनी मनोतरी सापडे एरवी राहटोया थोडे त्रैलोक्या। हे मन असे सापडत नाही। एरवी याला पाहिला गेला तर संपूर्ण त्रैलोक्य सुद्धा याच्या व्यापाराला थोडेच आहे। वधाय वधाय एक सुनबाई विनोदी होती ती म्हणे बोगला खाल्ला तुंबे चालवणे विठ्ठला विठ्ठला
अशा मनाला स्थिर होण्याचं एकच ठिकाण आहे ते म्हणजे आता कोठे धावे आता कोठे धावे आता कोठे धावे देवा माझे मन तुमच्या चरणी लागू द्या माझेच मन स्थिर होईल गुरु भव दुःखाचे मूळ तेवढे या कारणांमुळे नाथ महाराज म्हणतात की हे देवा या लढक्या संसारात या दुःखरूप संसारात माझ्या मनाला आवड करू नकोस त्याला तुझ्या चरणाजवळ स्थिर राहू दे अशा प्रकारे महाराज पहिल्या चरणात मानसिक नियम आणि दुसऱ्या चरणात वाचिक नियम सांगतात नामस्मरण गरे संताचे समागम वाहुगाची भ्रमा नको देवा नाथ महाराज देवाला सांगतात की हे देवा माझ्याकडून तुझे नामस्मरण करू दे या कलियुगात सर्वात सोपे सर्वात सुलभ आणि सर्वात फलदायी म्हणजे भगवंताचे नामस्मरणच आहे तुका म्हणे आहे सर्व सोपे सर्वाहुनी शहाणा देव म्हणे नाम आहे सुलभ सर्वत्र दुर्लभ कलियुग माझी करावे मोडलिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभारा चालेसा नंदोरा म्हणतात नामदेव म्हणे नाम आहे सुलभ अभक्ता दुर्लभ नाना परी असं हे नामस्मरण जरी सोपं असलं तरी पुण्यजन्माचे ते येत नाही आणि नामस्मरण करण्यास सुद्धा तीन फायदा पहिला फायदा नामस्मरण केल्याने पाप जाते दुसरा फायदा नामस्मरण केल्याने पुण्याची प्राप्ती होते आणि तिसरा फायदा नामस्मरण केल्याने मुक्ती प्राप्त होते नारायण हरी भक्ती मुक्तीचारी घरी त्यांच्या नामस्मरण केल्याने
प्राप्ती होते. त्यांना देव ध्यानी रामकृष्ण म्हणी वैकुंठ भुवनी नामस्मरण केल्याने देव धावत येतो. मोहे धाव घाली पाना नाम घेता पंढरी राणा. नामस्मरण केल्याने कलीची बाधा होत नाही. नित्य निमित्त हरिपाठ जासी कलिकाळ त्यासी असे इतक्या फायद्यांमुळे नाथ महाराज देवाला सांगतात, देवा नामस्मरण घडू दे, अजून संत सभागम सुद्धा घडू दे. देवा अनुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रया. पहिली गोष्ट मनुष्य जन्म दुर्लभ आहे आणि दुसरी गोष्ट भगवत प्राप्तीची इच्छा दुर्लभ आहे आणि तिसरी गोष्ट संतांची भेट तर असे संत कधी आपल्याला भेटतच नाही. कारण आपली विचारधारणा एकदम कमी आहे. जिकडे पैसा आपण तिकडेच जातो. उदाहरणार्थ तुम्ही रोडावरून जाऊन राहिले तेव्हा तुम्हाला दोन मूर्ती दिसला, एक रामाची आणि एक रावणाची. एक रामाची आणि एक रावणाची. पण रामाची मूर्ती ही लोखंडाची आहे आणि रावणाची मूर्ती सुद्धा लोखंडाची आहे. तर तुम्ही कोणाची मूर्ती घ्या? कोणाची मूर्ती घ्या? मला म्हणतात झोपल्या का? 100% माणसं रामाचीच मूर्ती घेणार. तुम्ही पुढे गेले आणि तुम्ही पुढे अजून बघितलं की दोन मूर्ती आहे, एक रामाची आणि एक रावणाची. पण रामाची मूर्ती ही लोखंडाची आहे आणि रावणाची मूर्ती ही तांब्याची आहे. आता कोणाची घेणार? कोणाची घेणार? पहिला म्हणणार तरी पण 50% माणसं रामाचीच घेणार. अजून पुढे गेले आणि तुम्हाला अजून दोन मूर्त्या दिसल्या, एक रामाची आणि एक रावणाची. पण रामाची मूर्ती ही लोखंडाची आहे आणि रावणाची मूर्ती ही सोन्याची आहे. आता कोणाची घेणार? आता 99% माणसं रावणाचीच घेतील, फक्त 1% माणसं रामाची घेतील. आणि असं जर खरंच झालं तर महिला अंडर रावणाचीच घेतील. कीर्तनामध्ये फक्त वर वर हाणायचं, जयाची ठाई पांडवा अपेक्षे नाही रिगावा, अपेक्षे नाही रिगावा सुखासी चढावा. जयाची असणे अर्जुना पूर्णत्वामुळे ज्याची ठिकाणी इच्छेला वाव नाही व ज्याचे जीवन सुखाचे केवळ उत्कर्ष आहे तो संत होय. देव स्वतःला घ्यायला झाले आणि न घेणे ही निरपेक्षता, नरक मुक्ती आणि संपदा. प्रभू रामचंद्र शबरीला 9 विद्या भक्ती प्रथम संगत प्रथम संत सहवास घडावा. प्रथम भगती संकर्ण
नाथ महाराज देवाला सांगतात, संत सहवास दे, नामस्मरण दे, इतर कोणतेही साधन मला देऊ नको, कारण हे मन इतकं चंचल आहे की ते साधन येऊ देत नाही. अशा प्रकारे पहिल्या चरणात मानसिक नेम, दुसऱ्या चरणात वाचिक नेम आणि तिसऱ्या चरणात महाराज कायिक नेम सांगतात. शास्त्रात दुःखाला फळ आहे, शास्त्रात पापाला फळ आहे, शास्त्रात पुण्याला सुद्धा फळ आहे. सुख प्रत्येकाला पाहिजे की नाही? पाहिजे का म्हणणं? सुख पाहिजे का? पाहिजे कसं का म्हणणं? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सर्वात तीर्थांना प्राधान्य होते. त्रेतायुगात पुष्करला प्राधान्य होते. द्वापर युगात कुरुक्षेत्राला प्राधान्य होते आणि कलियुगात गंगेला प्राधान्य आहे. विठ्ठल विठ्ठल.